आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। गेले 1.5 वर्ष अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझी स्वतःची, माझ्या प्रॉपर्टीची आणि त्या पर्यायाने माझ्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे। या बाबतीमध्ये त्यांनी माझ्यावरती, माझ्या पत्नीवरती, मुलावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता पुन्हा एकदा माझे मोठे बंधू, माझी वहिनी आणि माझा पुतण्या दुर्गेश यांनाही त्या चौकशीला बोलवलं जातं आहे। रत्नागिरीच्या कार्यालयामध्ये बोलवलं, अलिबागच्या कार्यालयात बोलवलं आणि आज ठाणा इथल्या त्यांच्या मुख्य ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे। आम्ही पहिलंच सांगितलं की जे कागदपत्र, जी माहिती ती आम्ही त्यांना देण्याचं कबूल केलेलं आहे, त्यांना सहकार्य केलेलं आहे। जे मागितलं ते सर्व आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता भविष्यातला त्यांना जी लागेल माहिती ती द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत। सर, पुन्हा कधी बोलवलेलं आहे आणि एकंदरीत काय तपासात? ह्या गुन्ह्यासंबंधीचे तपास जे प्रमुख आहेत ते रत्नागिरीचे DYSP साहेब आहेत, त्यांच्याकडे मुख्य तपास आहे। आज इथल्या अधिकाऱ्यांनी बोलवलं म्हणून इथे मुंबईमध्ये आम्ही आलो होतो, त्यांना माहिती दिलेली आहे। आता पुढचा तपास रत्नागिरीकडे असेल। सर, खूप ठिकाणी इनकमिंग आउटगोईंग सुरू झालेलं आहे भाजपमध्ये, त्यामुळे एकंदरीत कुठं तुम्हाला ऑफरमध्ये आली असेल का? या कारवाई आता घरापर्यंत पण पुढे गेलेली आहे। इनकमिंग आउटगोईंग हे प्रत्येक पक्षामध्ये चालू असतं, परंतु आम्ही सर्व मंडळी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत। ते आमचं दैवत आहे आणि शिवसेना प्रमुखांचं आणि कोकणाचं वेगळं नातं आहे। त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि पुढच्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सर्वजण, म्हणजे माझा असणारे सहकारी, माझं कुटुंब, हे आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळ ठाकरेंच्या चरणाशी राहणार, आमचा निर्णय आधीच झालेला आहे। मात्र अशी कारवाई होते, कुठंतरी घरातल्या लोकांवर देखील असा दबाव टाकून ही दुर्दैवाची बाब आहे। यामध्ये माझ्यावरती समजा काही लोकांचा राग असेल, कोणाचा राग असेल तर माझ्यावरती तुम्ही कारवाई करा, समजू शकतो, पण अशा गोष्टी करता माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना, माझ्या भावाला, आमच्या वहिनीला, पुतण्याला त्यामध्ये समाविष्ट करून घेणं, त्रास देणं हे फार चुकीची गोष्ट आहे। पण त्यांना भविष्यातल्या कालखंडामध्ये नियती त्यांना नक्की धडा शिकवेल, आम्हाला विश्वास। सर, तुमची जशी यांच्याबरोबरचे आणखी 2 आमदार आमच्या संपर्कात आहेत असं शिंदे गटाचं म्हणणं आहे, लवकरच ते नाही, मला माहिती नाही। मी तर दैवताबरोबरच आहे, माझ्या बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांसोबत मी होतो आहे, राहणार आहे। सर, तुमच्या वस्तूची अनेक ठिकाणी जे मालमत्तेची चौकशी केली, मात्र दुर्गेशची काय अशी चौकशी केली? कुठल्या गोष्टी संदर्भात, कुठल्या संदर्भात? विषय असा आहे की मी मूळ माणूस, माझे मोठे भाऊ, आम्ही असे एकत्र कुटुंब आमचं आहे, आमचे व्यवसाय आहेत ते एकत्र आहेत आणि व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांना काय वाटलं असेल त्यांना बोलवलं असेल, त्यांचा अधिकार आहे तो। पण जी माहिती ती माहिती आम्ही दिलेली आहे आणि देणार। संजय राऊत सारखं CBI, ED, CBI प्रमाणे आता अँटी करप्शन देखील शिवसेनेच्या मागे लावलेत। एकंदरीत येणाऱ्या काळात कसं बघतात, अनेक नेते आणि आमदार जे आहेत ते शिंदे गटाकडे देखील जातात। देशातला केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्या आमच्या उद्धव साहेबांबरोबर जी मंडळी आहेत त्यांच्या मागे लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। पण अशा असलेल्या गोष्टीला कोणी आमच्यापैकी भीक घालणार नाही, ही भूमिका आमच्या सर्व सैनिकांची आहे आणि आम्ही सर्वजण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर प्रामाणिकपणे राहणार आहोत। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।